राहिल खाचे, वॉइस ऑफ मुरादपूर. हॅलो. याच्या अगोदर जो सामना झालेला होता सेमीफायनलचा सामना आंबेद विरुद्ध करंजकोल, तर करंजकोल संघ हा फायनलला प्रवेश केला आहे आणि आंबेद संघ कोण वसीम काझी कुठे ते बिर्याणीची तयारी करतात रात्रीच्या. तर आंबेद संघ थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आम्हाला चांगला क्रिकेट दाखवले. पण तुमचा एक सामना आहे थर्ड फोर प्राइज साठी. मासुमबाई थर्ड फोर प्राइज साठी एक थांबा एक आम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे आम्हाला फक्त, बस थांबा, तुम्ही जाऊ नको. चला ग्रामपंचायतचे जे पाटी मुलं आहेत त्यांनी लाईनमॅन साठी जा. वारिस, अरबाज, बाबू आणि तुमच्या सांगते आणखी कोण आहे त्यांनी जा. तुम्हाला वाटते तुम्ही ग्रामपंचायत आड बसले ते आम्हाला काही दिसत नाही काय? आम्ही इथनं बघतोय. आमचा जो साईट कॅ साठी पाहूया. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पण हा चेंडू काय समजला नाही आणि निर्धाव चेंडू आणि धाव संख्या तिथंच थांबलेली आहे 2 वर. आणि हा जो सामना चालू आहे सेमीफायनल, तर सेकंड सेमीफायनल लाडवली विरुद्ध भिंगलोली मंडणगड. तर पाहूया पुन्हा एकदा सोयम टू शुएब. पुढचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, पण काही समजत नाही आहे शुएबला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावा तिथंच थांबलेली आहे 2 या आकड्यावर. साबीरबाई आमचे पूर्ण साबीरबाई दिसतच नाहीत, एवढी गिराकी आहे माशाल्लाह. पुन्हा एकदा सोयम टू शुएब चौथा चेंडू घेऊन या षटकातला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि आता झेल होण्याची संधी आहे, पाहूया. आणि अतिशय सुरेख असा झेल, वा वा क्या बात आहे. आयवा झेल. साबीरबाई तुमच्याकडे आयवा वडापाव असलं ते आमच्याकडे इथे आयवा झेल सुद्धा आहे. तर हा लागणारा मंडणगड संघाला, मंडणगड भिंगलोली संघाला पहिला धक्का शुएबच्या स्वरूपात. आणि आता आमचे लाडके बंधू ते मंडणगडचे, त्यांचा प्रॉपर गाव निंगडी आहे. कोण तो फहद बोधूचे छोटे भाऊ, छोटे बंधू, यांचं नाव आहे सैफ. हे सुद्धा चांगली फलंदाजी करतात. आपला फहद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे.
चला पुन्हा एकदा संयम सोयम 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 टू सैफ. पुढचा चेंडू पाहूया. ओहो पाठवलेला भिडकावून दिलेला आहे. घुटण्यात एक तमाशात एक, पण केवळ आणि केवळ 2 धावा. चांगला फटका मारला होता पण तेवढा तमाशा दाखवला नाही. अजून ओव्हर भरपूर शिल्लक आहेत, तुम्ही दाखवू शकत आहे, तुमच्याकडे संधी आहे. तर शेवटचा चेंडू स्वयंचा शेवटचा चेंडू सामना करेल तो सैफ. पुन्हा एकदा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करेल तो सैफ. पाहूया पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहूया. झेलबादची संधी आहे, खेळाडू खाली झेल सुटला आहे. मिस जजमेंट. पुन्हा एकदा पाहूया रनआउटची संधी आहे, ती सुद्धा घालवली आहे आणि 2 धावा. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 6. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6. आणि मी शहबाज SK स्पोर्ट शहबाज स्पोर्ट स्ट्रीम शहबाज भाई तुम्ही कॅमेरा जरा प्रेक्षकांना सुद्धा दाखवा, कारण ही दुबई सौदी गल्फ कंट्रीतनं यामध्ये एक डिमांड आलेली आहे की हा आपल्या शहबाज भाईला सांगा की सर्वकडे कॅमेरा फिरवा, जरा पब्लिकला सुद्धा दाखवा. तुम्ही फक्त ग्राउंड नको दाखव, जरा पब्लिक सुद्धा दाखवा. पब्लिक पाठी बसली. आपले साईड कॅमेरामॅन भाई तुमचं नाव निहाल भाई तुम्ही सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. तुम्ही जरा पब्लिकला सुद्धा दाखवा, कारण आम्हाला तिकडनं फोन येत आहेत की तुम्ही काय करताय, आम्हाला फक्त ग्राउंडच दिसतंय. आमच्या गावातली माणसं सुद्धा आम्हाला बघून द्या. वडापाव वाले आहे तिथे आमचे 2 भाऊ. चला पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी येत आहेत ते कैफ. कैफ कैफ टू रियान. आता हा चांगला बॅटल रंगेल, कारण रियानच्या सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि कैफ सुद्धा एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे. पाहूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सामना करेल तो रियान. हा सामना फक्त आणि फक्त 4 षटकांचा राहील. 1 ओव्हर पॉवर प्ले संपल्याच्या नंतर 38 सर्कलच्या बाहेर आता 6 खेळाडू आहेत. पाहूया पहिला चेंडू कैफचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. रियालला काही समजलं नाही आणि चला पुन्हा एकदा मॅच कडे. या इनिंग मधला दुसरा षटक चालू आहे. पहिल्या षटकातला धावा झालेली होती 6 आणि पुढचा षटक दुसरा चेंडू टाकत आहेत ते रियान साठी आणि ओव्हर पिच लाईनचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव आणि रनआउटचा चान्स होता, पण 1 धाव पूर्ण झालेली आहे. 1 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 7. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या तिथंच थांबलेली आहे ती 7. 1 गडी बाद 7. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैफचा. सैफ साठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलेला आहे, पण एवढा पॉवरफुल काय बॅटला कनेक्ट नाही झाला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव होते का नाही, हा ना आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. चांगला थ्रो, पण रनिंग द बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात. सिंगल डबल कंटिन्यू चालू आहेत. पुन्हा एकदा कैफ. 3 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालेला आहे तो 9 धावा झालेले आहेत. दुसरा षटक मार्गस्थावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैफचा. सामना करेल तो सैफ. ओहो निर्धाव चेंडू आहे हा, निर्धाव चेंडू आहे. आणि आता आमचे मेन अंपायर जो आहेत कयूम भाई आणि फैसल भाई. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकातले अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत.
तर पाहूया, आता तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरज आहे, कारण जर तुम्हाला एक चांगला टार्गेट द्यायचा आहे लाडोली संघाला, तर एक 4-5 तरी मोठे फटके दाखवावे लागतील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पाहूया झेल होण्याची संधी आहे आणि अंपायर एक हे आहे तुमच्याकडे, एक म्हणजे रिव्ह्यू, तुम्ही जर तुम्हाला डाऊटफुल जर असला तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत आहे. दोनों अंपायर डिस्कस करा. आउट. मेन अंपायर कयूम, लेग अंपायर फैसल यांनी निर्णय घेतलेला आहे की हा खेळाडू झेलबाद आहे, तर एकही धाव भेटणार नाही आणि धावा तिथंच थांबलेली ती 9 या आकड्यावर. आणि मला वाटतं ह्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. लाईनमॅन साठी मी ज्या 3 मुलांची नावं घेतली ती अजिबात तिथं जागा सोडायला तयार नाही आहेत. एकानी सोडलेला आहे वाटते, अरबाजनी सोडलेला आहे, वाडीस आणि बाबूनी सोडलेली नाही जागा. ते अजून सुद्धा ग्रामपंचायतच्या पाठी बसलेत, मला असं वाटतंय. ते कॅमेऱ्यात, दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसेल. चला पुन्हा एकदा धावसंख्या तिथंच थांबली आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत सैफची जागा सांभाळण्यासाठी सुफियान. शेवटचा चेंडू, या षटकातला शेवटचा चेंडू आणि आता रियानला काही ना काहीतरी काढायच लागेल. जर एक चांगला टार्गेट जर लाडोली संघाच्या विरुद्ध ठेवायचा आहे, ते मोठे फटके मारणं लई गरज आहे. पुन्हा एकदा पाहूया शॉर्ट पिच चेंडू, कहीं पे निशाणा कहीं पे निघाय, लेकिन लई लांब होता जरा. चला वाईट चेंडू घोषित केलेला, वाईट चेंडू घोषित केलेला आहे. जर अंपायरला वाटला की रिव्ह्यू घ्यायला पाहिजे तेच घेऊ शकत आहे आणि अंपायरला जर वाटला तेच, प्लीज प्रेशराईज नको करू, कारण आपण रिव्ह्यू घेत बसलो ते मला वाटतं संध्याकाळ होईल. जरा कॉपरेट करा सर्वांनी प्लीज. आणि वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, जर एक डाऊटफुल डिसिजन जो असेल त्यासाठीच. आणि हा नियम फक्त आपण सेमीफायनल फायनल साठी ठेवलेला आहे, ह्याच्या अगोदर नाही होता नियम. चला पुन्हा एकदा कैफ टू सुफियान. हा षटकातला शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, एक धाव. पाहूया पूर्ण होत आहे, दुसरी होत आहे का नाही पाहूया. रनआउटची संधी पण होऊ शकते, पण नकार दिलेला आहे रियान यांनी आणि केवळ एक धाव. या एक धावांनी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11. 2 गडी बाद 11 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला कॅमेरामॅन फोकस करा, पब्लिकला दाखवा जरा, दोन्ही कॅमेरामॅन. चला तिसरा षटक, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. अंपायरने अजून आमच्याकडे निर्णय नाही पाठवलेला आहे. अंपायर दोनों अंपायर डिस्कस करा. ओके, थर्ड अंपायरला आलेला आहे डिसिजन पेंडिंग असेल. डाऊटफुल जर तुम्हाला काही वाटत असला तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकताय. षटकातला तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, दोनों अंपायरला डाऊट आहे. चला नो आर्ग्युमेंट्स. अंपायर तुम्ही तुमच्या यातलं लक्ष ठेवा, काय आहे तो. आता आपल्या आकिब भाई इथं आपल्याला काय तो डिसिजन, परफेक्ट डिसिजन देतील.
आणि हा नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. तुम्हाला पण सुद्धा डाऊट आहे. आम्ही इथे आता सर्व तुमचा खेळाडू सुद्धा इथे आहे, त्यांनी सुद्धा पाहिलेला आहे. आणि आता जर तुम्ही युट्यूबला जर आता कॅमेराला जर खोटा मानत असला ते आपण त्याला कायच नाही करू शकत. त्यांचा माणूस आहे इथे, ते पण सुद्धा बघतायत. लाडोलीचा सुद्धा एक्स्ट्रा खेळाडू इथं आहे आणि मंडणगड संघाचा सुद्धा एक्स्ट्रा खेळाडू आहे. चला, होत राहतो असा बारीक सुरीक क्रिकेटला होत राहतो. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फैजचा सामना करेल तो सुफियान. पहिला चेंडू निर्धाव झालेला आहे, तर दुसरा चेंडू पाहूया फैजचा. दुसरा चेंडू फैजचा सामना करेल तो सुफियान. हो अतिशय उत्तुंग असा फटका पाहूया, काय झेल बाद होण्याची संधी आणि षटकार. चांगला फटका सुफियानच्या बॅटवरून निघालेला, लांब असा षटकार. तिथे प्रयत्न केला, थोडा लय उंच गेलेला चेंडू, प्रयत्न केला पण 6 धावा भेटतील भिंगलोली संघाला. तर धावा झालेली आहेत ती धावा सांग ना बाबा, 17 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू फैजचा सुफियानसाठी. पाहूया, मेन अंपायर कय्यूम यांनी वाईट घोषित केलेला आहे आणि अतिरिक्त धावा वाढत चालली आहे. धावा झालेल्या आहेत ती 18. तिसरा षटक चालू असताना धावा संख्या झालेली आहे ती भिंगलोली संघाची 18. 2 गडी बाद. या षटकातले अजून 4 चेंडू येणं शिल्लक आहेत. पाहूया पुन्हा एकदा फैज टू सुफियान. सुफियानने एक चांगला फटका मारला होता आणि आता पुन्हा फुल करण्याचा प्रयत्न, पण केवळ एक धाव भेटेल. ह्या एकच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 19. चला, वडापावची पण सुद्धा मजा घ्या सर्वांनी. आणि शहबाज बाय, पैसे कोणच देत नाही साबीरला. साबीर बाय, आता ते घरात हवा आणि पहिले सांजर उधाडी उचल करा. चला पुन्हा एकदा फैज टू रियान. चला पुन्हा एकदा फैज टू रियान. या षटकातले अंतिम किती चेंडू आहेत? एक चेंडू असेल ना, तीन चेंडू बाकी आहेत ह्या षटकातले. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पोचलेले ते 20 या आकड्यावर. रियान सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. चला पुन्हा एकदा फैज टू रियान. धावसंख्या वाढत चाललीत, 1-2 ने वाढत चालली. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा चौथा चेंडू, तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू सामना करेल तो रिहान. पाहूया, 1 धाव पूर्ण होईल. आणि या 1 धावांनी धावसंख्या वाढत चाललेली ती 21. आता रियानचा थोडा कमबॅक करताना दिसत आहे. रियान थोडा कमबॅक करतोय. कोण? फैज ना? फैज थोडा कमबॅक करतोय. आता तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा फैज. सुफियानने एक षटकार मारला होता, पण आता त्याला अजून मारावा लागतील. एक चांगला स्कोर बनवायचा असल्यास ज्याला लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. तिथे थोडी मिसफील्ड होते. पाहूया दुसरी धाव होते का नाही. थोडासा वाईट थ्रो आणि ह्या वाईट थ्रोच्या साहाय्याने 2 धावा पूर्ण झालेल्या. त्या 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 23. आता ह्या षटकातला शेवटचा चेंडू, जर एक मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर होईल 3 षटकामध्ये. आणि सुफियान मध्ये क्षमता आहे एक मोठा षटकार मारण्याची. पाहूया शेवटचा चेंडू फैजचा सुफियानसाठी. चांगला चेंडू, वेगाने चेंडू टाकलेला.
सुफियानला काही समजलं नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा झालेत. आणि आता शेवटचा षटक, हाणामारीचा षटक पाहूया कोण घेऊन येतोय. आणि आता रियानला शेवटचे चेंडू 6 चेंडू खेळावाच लागतील. जर एक चांगला टार्गेट जर ठेवायचा आहे लाडवली संघाच्या विरोधात, ते तुम्हाला 6 मधनं 3 तरी फटके सीमारेखाच्या बाहेर पोचावा लागतील. तर एक चांगला स्कोर, एक चांगला टार्गेट तुम्ही द्याल लाडवली संघाला. चला कॅमेरामॅन शाहबाज, आम्ही तुम्हाला पडते गोवळला नाही सांगणार, ही बात तुम्ही सुद्धा नोट करा की ओव्हर झाल्याच्या नंतर तुम्ही पब्लिक दाखवा, जरा तिकडचा व्ह्यू दाखवा, आपल्या इकडचा हे डोंगर बिंगर जरा दाखवा ना. फक्त ग्राउंड काय दाखवताय तुम्ही, आम्हाला तिकडनं गल्फ ओढून मेसेजेस येत आहेत. जरा दाखवा ना पब्लिक, आपली जरा आपली माणसं बाहेर आहेत, ती आपली गावातली जी आहेत आता माणसं, त्यांना बघून जरा खुश होतील ना. आम्ही तुम्हाला एवढा पण बोलतोय की तो कॅमेरा असा स्वतः इकडे पण घ्या फिरून. ठीक आहे, चला मॅच चालू करा. स्कोर 23 भाई. चला पुन्हा एकदा गोलिंग मार्कवर गोलंदाज उजेर. चला उजेरचा सामना करेल तो रियान. आता रियानला मोठे फटके मारावे लागतील. पाहूया पुढचा पहिला चेंडू चौथ्या षटकातला. हो चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, वेगाचा बादशाह आहे हा उजेर सुद्धा. पहिला चेंडू निर्धाव. आणि कादिर लालू तुम्ही आले, तुमचं स्वागत आहे. पण ह्या खेळाडूला तुम्ही इथं पाठवा. हा कशाला याला संघात घेऊन आले हो. चला पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा रियान साठी. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पूल केलेला पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. आणि आमच्या दुबईवरून आलेले आहेत कादिर लालू साहेब, त्यांचा मी स्वागत करत आहे. पण तुम्ही एक चुकी केली हो की ह्या माणसाला संघात घेऊन आले. तो सकाळच्या क्षेत्रापासून आता आम्हाला दिसतोय. आणि ह्याच्या अगोदर रेड्यांचे झुंज होते कुंबल्यात, तिकडे होता तो. ठीक आहे, चला पुन्हा एकदा अतिशय लांबडा फटका मारलाय रियानला असेच फटके मारावे लागतील. कारण आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 4 मध्ये जे काय करायचं आहे ते तुम्हाला, कारण सेमी फायनलचा सामना आहे हा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. मिस टाइम स्ट्रोक आहे स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल बाद. हा काय सेलिब्रेशन आहे, क्या बात आहे भाई. चला हा लागणारा मोठा धक्का. तर भिंगलोली संघामध्ये लय मोठी कमी आहे ती शकीलच्या घराची आज घरभरणी आहे निंगडीमध्ये, त्यासाठी तो आला नाही. तर ह्याची लय मोठी कमी महसूस करतात ते आपले घरभरणी आहेत. आणि आता रियानची जागा सांभाळण्यासाठी गेले आहेत ते फिराग. चला ठीक आहे, आता फिरागला फिरवायच लागेल. कारण आता जर तुम्ही नाही फिरवले ते आता मग काय गोलंदाज तुम्हाला फिरवेल. त्यासाठी आता तुम्ही फिरवायला लागेल. जर चांगला स्कोर जर उभा करायचा असेल तर त्याला गोलंदाजाला फिरवायच लागेल, नाही ते गोलंदाज तुम्हाला फिरवेल. हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने बॅटिंग करा तुम्ही. चला शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके मारावेच लागतील, तरच एक चांगला टार्गेट सेट होईल. चला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवर फिरागला त्यांनी गोलंदाजांनी फिरवलेले आहे. चला काय बात नाही, क्रिकेटमध्ये होत राहतो, थोडा एंटरटेनमेंट आपल्याला पाहिजे. आणि आउट नाही, पुन्हा तुम्हाला संधी भेटली आहे, म्हणजे तुम्ही किस्मतवाले हो भाई. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये स्कोर थांबलेला 29 वर. एक तरी मोठा फटका तुम्हाला मारावाच लागेल, तेच एक चांगला टार्गेट उभा राहील. पाहूया, एक धाव पूर्ण करत आहे. दुसऱ्या धाव घेतील का नाही सुफियान, कारण सुफियानला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे म्हणून तो शेवटचा चेंडू खेळतोय. कारण सुफियानने याच्या अगोदर एक षटकार सुद्धा मारलेला होता. आणि आता सुफियान तुम्हाला संधी आहे, हा शेवटचा चेंडू आहे, 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पाहूया, या इनिंग मधला 4था षटक चालू आहे.
शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू पाहूया. चला शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतायत ते सुफियान. सुफियाननी सुद्धा डॉट चेंडू काढला. निर्धाव चेंडू, रनआउटचा चान्स आणि मेन अंपायर आमचे कयूम बाईला हरकत करायला त्यांनी भाग पाडले आणि हा सुफियान सुद्धा रनआउट. गनीबाई तुम्हाला एक मेसेज आलेला आहे हमीद मुकादम साहेबचा की तुम्ही लाईनमॅनच्या तिथे उभे राहतो ना तो जरा चांगले दिसता हो. चला टार्गेट जो दिलेला आहे तो 31 धावांचा. 31 धावांचा टार्गेट दिला आहे लाडवली संघाला. 24 चेंडू आणि 31 धावा. अजून एक 10 रन जर काढले असते तर एक चांगला टार्गेट उभा राहिला असता. बॉल 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 ओके एक बॉल दिसतले नाही. चला गनीबाई मी पाहतोय की लाईनमॅन साठी कोणच नाही आहे. गनीबाई लाईनमॅन साठी कोणी खेळाडू तिथे मला दिसत नाही एकही. ग्रामपंचायतच्या जर पाठी इरफानबाई तुम्ही स्वतः जा ग्रामपंचायतच्या पाठी जे कोण बसलेले असतील ना त्यांना तिथनं भले आपली मुलं असो त्यांना इकडे पाठवा. बोला इकडे खाली आहे. हा कयमबाई तुम्ही अंपायर हो आम्ही हे नाही बोल तुम्ही निमडा उन्हात तापले हो ते तिथं गेले हो पण जे पाठी बसलेले आहेत कोणी असतील त्यांना तिथनं हाकला. बाबू आहे ना बाबूला मी किती वेळा सांगितलं बाबू. अरे कमाल आहे यार तुमच्या लोकांची यार अरे मग इथे या कॉमेंट्री करा या. चला मी जाता लाईनमॅनला. चला या कॉमेंट. क्या कमाल का यहाँ पर मुकाबला होते हुए हालांकि लाडौली ने टॉस जीता था पहले गेंदबाजी करने का फैसला किया और अच्छी गेंदबाजी की लाडौली के गेंदबाजों ने. उसमें से थोड़े से महंगे साबित हुए थे. फैज 12 रन या 13 रन खर्च किए थे. उसके बाद तमाम गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की थी. सोयम ने अच्छी गेंदबाजी की. दूसरी ओवर फेंकी थी. उसके बाद भिंगलोले के जानिब से सलामी के गेंदबाज रिहान अपने बॉलिंग मार्क पर और लाडौली के जानिब से सलामी के बल्लेबाज उमेर और जाकिर. 31 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर भिंगलोली ने. हालांकि आज सुबह से यहाँ पर ज्यादा स्कोर नहीं हो रहा है
क्योंकि सुबह का टाइम था, इसके लिए थोड़ी सी धीमी गेंद आती हुई, पिच में नमी होने की वजह से। अब गेंदबाजी करेंगे रिहान अपने कोटे का पहला और इस इनिंग का पहला ओवर। सामना करेंगे उमेर, पावर प्ले का पहला ओवर रहेगा। बेहतरीन गेंद, पहली गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद, रनआउट का खतरा हो सकता है, थोड़ा सा ऊपर तुरो और गुड रनिंग बिटवीन द विकेट। इसी के साथ दोनों बल्लेबाजों ने अपने छोड़ बदले, एक रन से उमेर ने अपना खाता खोला और लाडोली का खाता खुलते हुए एक रन। रियान के अगले गेंद सामना करेंगे पहली मर्तबा जाकिर। बेहतरीन गेंद, गेंद हवा में, पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, कैच लेने का मौका और एक आसान सा कैच छोड़ दिया। फिर से एक बार रनआउट का मौका, लेकिन खराब तुरो, खराब फील्डिंग यहाँ पर जैद द्वारा। यानी जहां पर एक भी रन नहीं होना चाहिए था, वहां पर 2 रन खर्च किए जैद ने और इस 2 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 3 रन। अब रियान के अगले गेंद, रियान ने इस गेंद पर मौका जरूर बनाया था। सामना करेंगे जाकिर, फिर से एक बार बेहतरीन गेंद, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, रुका हुआ स्कोर अब 3 रन। 31 रनों का लक्ष्य जरूर रखा है। उमेर थोड़े से निराश, पहली गेंद पर 1 रन खर्च किया, उसके बाद दूसरी गेंद फेंकी, 2 रन खर्च किए। हालांकि वहां पर रन नहीं थे, कैच था, लेकिन जैद जो खिलाड़ी थे उनको थोड़ा सा कंफ्यूजन था कि मैं शायद बाउंड्री पर खड़ा हूं, इसकी वजह से वो अंदर ही कोशिश किए थे। अगली गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर आते हुए और गेंद, लाइनमैन वहां पर कौन है, अंपायर का इशारा, 4 रन। 4 रन से स्कोर में अब तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 7 रन। पावर प्ले का ये ओवर है और पावर प्ले की ओवर में अब पावरफुल बल्लेबाजी होते हुए जाकिर द्वारा स्कोर में तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 7 रन। मैं आपको बता रहा था कि जैद पॉइंट पर यहाँ पर फील्डिंग कर रहे थे और पावर प्ले का ओवर, तो उन्हें शायद उनके दिमाग में ये चल रहा था कि मैं बाउंड्री पर खड़ा हूँ और अंदर के अंदर, पावर सर्कल के अंदर, जो बिल्कुल लाइन पर खड़े हैं सर्कल के, तो अंदर कैच पकड़ने की उन्होंने कोशिश की, पता नहीं वो बाहर क्यों नहीं चले आए और उसकी वजह से खामियाजा भुगतना पड़ रहा है अब बिंगलोली को। अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार जाकिर। इस बीच दिशाहीन गेंद, यकीनन दिशाहीन गेंद, अंपायर का इशारा, वाइड बॉल और अतिरिक्त रन से खाते में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 8 रन। जुनेद कुल्लूनकर जहां कहीं भी हो यहां पर चले आए। रियान के अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार जाकिर। इस बीच पटकी हुई गेंद जिससे डी जोन में खेला यहां पर जाकिर ने, 2 रन मिलेंगे इस 2 रन से स्कोर में बढ़ता हुआ इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 10 रन। अब इस ओवर से आखिरी एक गेंद आना बाकी, बढ़ता हुआ स्कोर 10 रन। कमाल की बल्लेबाजी की अब यहां से जाकिर ने। आखिर गेंद, एक बड़ा शॉट जरूर खेलना चाहते थे, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते 1 रन आसानी से चुरा लिया और इस 1 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 11 रन। अंपायर का इशारा, पहली ओवर का खात्मा। पहले ओवर के खात्मे के बाद लाडोली का बढ़ता हुआ स्कोर 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब यहां से मुकाबला जीतने के लिए 18 बॉल और 20 रनों की जरूरत, 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता।
और जुनेद का यहाँ पर आगमन होते हुए अब्दुल कादिर यहाँ पर काफी समय से उनका इंतजार कर रहे थे, तो जुनेद आप यहाँ पर आए और अब्दुल कादिर से फौरन मिले। अब बिंगलोले के जानिब से दूसरे गेंदबाज जैद गेंदबाजी करेंगे अपने कोटे का पहला ओवर, इस इनिंग का दूसरा ओवर। 18 बॉल और 20 रनों की जरूरत है यहाँ पर लाडौली को। तो क्या इस मुकाबले में यहां से वापसी करेंगे बिंगलोली? थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए यहां पर कैप्टन सुफियान। जैद गेंदबाजी करेगा राइट ऑफ द विकेट से, सामना करेगा जाकिर, बेहतरीन गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद। जब तक गेंद को फील्ड करके थ्रो किया जाता, एक रन आसानी से मुकम्मल, और इस एक रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 12 रन, यानी 17 बॉल और 19 रनों की जरूरत। 17 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। यानंतरचा होणारा सामना अंबेत विरुद्ध इस बीच अच्छी गेंद जिसको आड़े बल्ले से खेला है, एक रन आसानी से चुरा लिया, 2 रन आसानी से यहां पर चुरा लिया। इस 2 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 14 रन। इसमें से हारने वाली टीम अम्बेद के साथ खेलेंगी थर्ड और फोर्थ प्राइज के लिए, इसके बाद होने वाला मुकाबला, और वो मुकाबला 2-2 ओवर का रहेगा, इस बात को नोट करें। अब जैद की अगली गेंद, सामना करेंगे पहली मर्तबा उमेर जैद की गेंदबाजी का, बढ़ता हुआ स्कोर 14 रन। जैद राइट ऑफ द विकेट से तैयार, सामना करेंगे उमेर। दिशाहीन गेंद, यकीनन दिशाहीन गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल, अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ बढ़ता हुआ स्कोर 15 रन। फिर से एक बार उमेर तैयार, सामना करेंगे जैद की गेंदबाजी का, बेहतरीन गेंद। इस बीच गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, बिंदे गेंद का खात्मा काफी देर के बाद, और रुका हुआ स्कोर 15 रन, यानी अब यहां से 16 रनों की जरूरत। 15 बॉल 16 रन। बेहतरीन गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे खुद जैद आते हुए, और एक खराब जज कैच। फिर से एक बार जैद ने गलती की है, 2 रन आसानी से मुकम्मल, तीसरा रन लेने का मौका, और 3 रन आसानी से मुकम्मल। इस 3 रन से स्कोर में तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 18 रन, यानी लगातार खराब फील्डिंग करते हुए जैद। अब इस ओवर से आखिरी 2 गेंदें आना बाकी, यानी 14 बॉल और 13 रनों की जरूरत है। 14 बॉल 13 रन। सामना करेंगे जाकिर। बेहतरीन गेंद जिसको पॉइंट के क्षेत्र में खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, बेहतरीन फील्डिंग, लेकिन एक रन से नहीं रोक सकेंगे। इस एक रन से दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले, और स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 19 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब इस ओवर से आखिर एक गेंद आना बाकी। कमाल की बल्लेबाजी, इसी बल्लेबाजी की जरूरत है, कोई बड़े शॉट खेलने की जरूरत नहीं है, जिस तरह से राहुल ने बल्लेबाजी की थी। इस बीच बेहतरीन गेंद, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, और अंपायर का इशारा, ओवर का खात्मा, 2 ओवर के खात्मे के बाद लाडौली का बढ़ता हुआ स्कोर 19 रन, यानी अब यहां से लाडौली को अगर यह मुकाबला जीतना है तो 12 बॉल और 12 रनों की जरूरत।
चलो बिंगलोली जल्दी जल्दी टाइम पास न करे। 12 बॉल और 12 रनों की जरूरत गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए सैफ। चलो कैप्टन सुफियान। 12 बॉल 12 रन, यहां से अगर मुकाबले में बने रहना है तो गलती करने की जरूरत नहीं होगी। बिंगलोली जिस तरह से जैद ने गलती की, पहली ओवर में कैच छोड़ा, फिर अपने दूसरी खुद ओवर में कैच छोड़ा था। अब सैफ राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे जाकिर। सैफ सामना कर गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे जाकिर राइट आर्म राउंड द विकेट से। पहली गेंद बुलटा साइन की गेंद, जिसे खराब गेंद और गेंद को सीमा रेशा पार भेज दिया। यहां पर जाकिर के बल्ले से निकलने वाला इस इनिंग का पहला षटकार और 6 रन से स्कोर में अब तेजी से इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 25 रन, यानी अब यहां से 11 बॉल और 6 रनों की जरूरत। अब मुकाबले पर हावी होते हुए यहां से लाडोली। फिर से एक बार बेहतरीन गेंद जिसका सम्मान दिया, यहां पर जाकिर ने रन आउट का खतरा हो सकता है, लेकिन सुरक्षित पूछते हुए अपनी क्रीज में और 1 रन लिया। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 26 रन, यानी अब 10 बॉल और 5 रनों की जरूरत। इस बीच 1 रन मुकम्मल, इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 27 रन, यानी 4 रनों की जरूरत। क्या अब जाकिर यहां से इनिंग शॉट खेलेंगे? 9 बॉल 4 रन। बेहतरीन गेंद, उमेर रन लेना चाहते थे लेकिन जाकिर ने मना किया। शायद जाकिर के दिमाग में यहां पर चल रहा है कि इस 2 गेंदों पर मैच को खत्म किया जाए। आठ बॉल और 4 रन। सैफ की अगली गेंद, पहली गेंद खराब गेंद फेंकी थी जिसमें छक्का लगाया था, लेकिन उसके बाद गेंदबाजी सैफ ने अच्छी की है। शॉर्ट पिच लाइन की गेंद, जिसे डी जोन की तरफ खेलते हुए अंपायर का इशारा, नहीं डी जोन में नहीं है गेंद, लेकिन 2 रन मुकम्मल। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 29 रन, यानी अब 7 बॉल और 2 रनों की जरूरत। इस ओवर से आखिर एक गेंद आना बाकी, 7 बॉल 2 रन। फिर से एक बार खराब गेंद और इस मुकाबले पर हावी होते हुए लाडोली, जीतने वाली दूसरी टीम लाडोली। इसके बाद होने वाला मुकाबला भिंगलोली वर्सेस अंबे, दोनों कैप्टन टॉस के लिए आना है। 2 ओवर का मुकाबला रहेगा और दोनों को पुरानी गेंद दी जाएंगी। चलो जल्दी जल्दी कैप्टन, 3rd और 4th प्राइज के लिए मुकाबला होगा। भिंगलोली कैप्टन आना है टॉस के लिए सुफियान, और मेरे साथी कमेंटेटर राहिल भाई, राहिल खाचे, मराठी की एक बुलंद आवाज, वॉइस ऑफ मुरादपुर। चला भिंगलोली कर्णधार यायचंय लवकर, भिंगलोली सुफियान भाई। और उसके बाद होने वाला टूर्नामेंट का फाइनल मुकाबला करंजकॉल विरुद्ध लाडोली, जो 6 ओवर का मैच रहेगा। इस बात को दोनों टीमें नोट करें, फाइनल का मुकाबला 6 ओवर का रहेगा।